नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक प्रकरण उघड। अत्याचारासह गर्भपात प्रकरणाची चौकशी। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। विवाहितेवरील अत्याचारानंतर गर्भपात घडवून आणल्याच्या आरोपाची आता विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू झाली आहे। न्यायालयाने खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास अधिक वेगाने सुरू झाले आहेत। विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात 18 मार्चपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरात यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरम्यान SITने गर्भपात प्रकरणात संशयितांचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। पीडितेला गर्भपातासाठी दिलेली औषधे कुठून आणली याचा तपास सुरू असून यामध्ये डॉक्टरांचा सहभाग होता का याचाही शोध घेतला जात आहे। या प्रकरणात सरकारवाडा पोलिसात भारतीय न्यायसंहिता आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे। 17 मार्च रोजी अटक झालेल्या खरातची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। SITने ताबा वॉरंटीसाठी न्यायालयात विनंती केली असून मंजुरी मिळाल्यानंतर खरातचा पुढील गुन्ह्यामध्ये ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे।